Hello students, very good morning to all of you. Today we'll start a new topic that is thermodynamics. बाळांनो खूप महत्त्वाचा टॉपिक आहे आणि खूप इंटरेस्टिंग सुद्धा आहे. नीट साठी बाळांनो ओके हे नोट करून ठेवा. नीट साठी टोटल ओके 2 क्वेश्चन्स विचारले जातात आणि जेडब्ल्यू साठी बाळांनो जेडब्ल्यू साठी ओके एक क्वेश्चन कंपल्सरी असतो. हा चॅप्टर स्टडी करण्यासाठी ओके तुम्हाला काही बेसिक चॅप्टर स्टडी करावे लागतील. ठीक आहे ना ओके आणि ते परफेक्ट करून घ्यावे लागतील. ते चॅप्टर्स जर आले वळानो तुम्हाला तर हा चॅप्टर समजणार आहे, अदरवाइज नाही. ठीक आहे. मग फर्स्ट चॅप्टर कुठला आहे? सम बेसिक कन्सेप्ट्स. सम बेसिक कन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री. ठीक आहे. सेकंड टॉपिक स्टेट्स ऑफ मॅटर. स्टेट्स ऑफ मॅटर. आणि थर्ड आहे बाळांनो ओके इक्विलिब्रियम. ठीक आहे ना. हे 3 टॉपिक तुम्ही परफेक्ट करून घ्यायचं बिफोर स्टडीइंग थर्मोडायनामिक्स. ठीक आहे ओके. आता थर्मोडायनामिक्स मध्ये स्टडी काय करायचं आपल्याला? इथं थर्म असा वर्ड यूज केलेला बरोबर आहे ना. थर्म. थर्म मीन्स रिलेटेड टू द हीट. हीट इज द फॉर्म ऑफ एनर्जी. करेक्ट. आणि डायनामिक्सचा मीनिंग इथं आपल्याला काय घ्यायचं आहे? चेंज. ठीक आहे. म्हणजेच ह्या पूर्ण चॅप्टर मध्ये आपल्याला हीट चेंज स्टडी करायचं आहे. लक्षात येतंय? ओके. बाळांनो 2 टाइपच्या रिएक्शन्स आपण स्टडी केलं. एक एक्झोथर्मिक रिएक्शन आणि दुसरी काय? एंडोथर्मिक रिएक्शन. एक्झोथर्मिक रिएक्शन मध्ये काय होतं? हीट इव्हॉल्व होते. बरोबर आहे ना? ओके. हीट बाहेर पडते बाळांनो. आणि एंडोथर्मिक रिएक्शन मध्ये हीट ऍब्सॉर्ब होते. म्हणजेच काय? एखादी रिएक्शन ओके होत असते वेळेस हीट जर इव्हॉल्व होत असेल तर एक्झोथर्मिक रिएक्शन म्हणतो. द रिएक्शन इन विच हीट गेट इव्हॉल्व्ड and the reaction in which heat absorbed that is called as a endothermic reaction. करेक्ट ना? ओके. मग ह्या 2 प्रोसेसेस ज्या आहेत ओके एक्झोथर्मिक आणि एंडोथर्मिक ह्या पूर्ण चॅप्टर मध्ये आपल्याला स्टडी करायचे. आलं लक्षात? मग टॉपिक कशासाठी स्टडी करायचं बाळांनो आपल्याला? ओके तर काय? एखादी रिएक्शन होते किंवा नाही. ओके एखादी रिएक्शन फिजिबल आहे किंवा नाही हे स्टडी करण्यासाठी. लक्षात येते? ओके. आपण इक्विलिब्रियम स्टडी केलं. इक्विलिब्रियम मध्ये काय स्टडी केलं? एक्सटेंट ऑफ रिएक्शन. बरोबर आहे ना? ओके. म्हणजे काय की प्रोडक्ट किती प्रमाणात फॉर्म होतो हे स्टडी केलं आपण इक्विलिब्रियम मध्ये. केमिकल कायनेटिक्स मध्ये पुढे जाऊन काय स्टडी करायचं आपल्याला? ओके तर काय? रेट ऑफ केमिकल रिएक्शन. किती फास्ट ओके रिएक्शन होते हे स्टडी करायचं आहे. ओके. मग हे 3 चॅप्टर्स रिलेटेड असणार आहेत. एक इक्विलिब्रियम, दुसरा थर्मोडायनामिक्स आणि तिसरा काय? केमिकल कायनेटिक्स. इक्विलिब्रियम मध्ये एक्सटेंट ऑफ रिएक्शन स्टडी केलं जातं. लक्षात येते ना? ओके. त्याच्यानंतर थर्मोडायनामिक्स मध्ये ओके फिजिबिलिटी ऑफ रिएक्शन स्टडी केलं जातं. फिजिबिलिटी आणि ह्याच्यामध्ये ओके केमिकल कायनेटिक्स मध्ये वळणं रेट ऑफ रिएक्शन स्टडी केलं जातं. ठीक आहे ना? ओके. मग आपण थर्मोडायनामिक्स स्टार्ट करूया. थर्मोडायनामिक्स कशाच्या रिलेटेड आहे तर काय? थर्म दॅट इज अ हीट मीन्स व्हॉट एव्हर ओके एनर्जी चेंज. ठीक आहे ना? ओके. डेफिनेशन मध्ये बऱ्याच गोष्टी तुम्हाला क्लिअर होतील परत. ठीक आहे. येस. फर्स्ट ऑफ ऑल विल सी द डेफिनेशन ऑफ थर्मोडायनामिक्स. ठीक आहे. येस. नोट करा बाळांनो डेफिनेशन. इट इज द branch of science which deals with the study of quantitative relationship between heat energy and other forms of energies. जसं मेकॅनिकल एनर्जी असू शकते, थर्मल एनर्जी, इलेक्ट्रिकल एनर्जी. ओके हे अदर फॉर्म्स ऑफ एनर्जी. हीट एनर्जीचं रिलेशन आपल्याला ओके अदर फॉर्म्स ऑफ एनर्जी
सोबत ओके स्टडी करायचं. लक्षात येते का बघा. ओके येस, क्वांटिटेटिव्ह रिलेशनशिप बिटवीन हीट एनर्जी अँड अदर फॉर्म्स ऑफ एनर्जीज म्हटलंय. ओके त्याला काय म्हणायचं, थर्मोडायनेमिक्स. मग आपण काय स्टडी करणार आहे तर केमिकल थर्मोडायनेमिक्स. हे समजून घ्या तुम्ही, केमिकल थर्मोडायनेमिक्स. ठीक आहे. आता थर्मोडायनेमिक्स म्हटलं की बाळांनो फिजिक्स मध्ये पण येतो थर्मोडायनेमिक्स, बरोबर आहे ना, आणि केमिस्ट्री मध्ये पण येतो. मग आपल्याला केमिस्ट्री मध्ये काय करायचं आहे तर केमिकल थर्मोडायनेमिक्स स्टडी करायचं आहे. म्हणजेच काय, येस इट इज रिलेटेड ओनली विथ द केमिकल रिएक्शन्स. समजतंय हे. येस, मग केमिकल थर्मोडायनेमिक्स साठी काय डेफिनेशन असणार आहे. येस बघा, ब्रँच ऑफ थर्मोडायनेमिक्स, ए ब्रँच ऑफ thermodynamics which deals with the study of energy changes accompanying a chemical transformations. Transformation is called what? Chemical thermodynamics. खूप महत्वाची डेफिनेशन आहे. काय म्हणलंय, a branch of thermodynamics which deals with the study of energy changes accompanying कशासोबत, ओके केमिकल is what? ट्रान्सफॉर्मेशन. एखादी केमिकल ट्रान्सफॉर्मेशन होत असेल किंवा केमिकल चेंज होत असेल, ड्युरिंग दॅट वॉट एव्हर एनर्जी चेंज दॅट वी आर गोइंग टू स्टडी इन केमिकल थर्मोडायनेमिक्स. लक्षात येते का. सपोज A reacts with B, which forms okay what? C. A आणि B okay ज्यावेळेस रिॲक्ट होतात कळलं ओके, ड्युरिंग दॅट वॉट एव्हर चेंज इन एनर्जी that we are going to study in thermodynamics. मग ह्या एनर्जीवरच, ह्या कंडिशनवरच कळलं ओके येस आपल्याला असं समजतं की रिॲक्शन होते किंवा नाही, बरोबर आहे ना. त्याला म्हणायचं फिजिबिलिटी. ओके स्पॉन्टॅनिटी ऑफ रिॲक्शन, बरोबर आहे ना. ओके तुम्ही हे स्टडी केलेलं आहे, तुम्हाला नोन आहे स्पॉन्टेनियस रिॲक्शन म्हणजे काय, नॉन स्पॉन्टेनियस रिॲक्शन म्हणजे काय, हे तुम्हाला नोन आहे. मग एखादी रिॲक्शन स्पॉन्टेनियस आहे किंवा नॉन स्पॉन्टेनियस आहे हे समजतं आपल्याला कशावर ना, येस ह्या थर्मोडायनेमिक्स वर. लक्षात येते. ठीक आहे. आता थर्मोडायनेमिक्स स्टडी करते वेळेस बघा काही लिमिटेशन्स आहेत. ठीक आहे ना. ओके मग ते लिमिटेशन्स तुम्हाला कॅरी करायचे आहेत, कन्सिडर करून जायचे आहेत. ठीक आहे ना. ओके लिमिटेशन्स काय सांगतात आपल्याला की थर्मोडायनेमिक्स मध्ये आपल्याला काय स्टडी करायचं आहे, कशावरती मोर फोकस करायचं आहे, हे लिमिटेशन्स वरनं समजतं. ठीक आहे ना. नोट करा. यस लिमिटेशन्स ऑफ थर्मोडायनेमिक्स. लिमिटेशन्स ऑफ थर्मोडायनेमिक्स. त्याच्यामध्ये फर्स्ट लिमिटेशन आहे येस इट इज ऍप्लिकेबल only to macroscopic systems and not to microscopic system. ठीक आहे. खूप महत्वाचा पॉइंट आहे. ओके थर्मोडायनेमिक्स मध्ये फक्त मॅक्रोस्कोपिक सिस्टीम स्टडी केले जातात. मॅक्रोस्कोपिक म्हणजेच काय, मॅटर इन बल्क मध्ये
ओके मॅटर असलं पाहिजे फॉर स्टडिंग ओके येस इन थर्मोडायनेमिक्स. लक्षात येते? ओके मॅक्रोस्कोपिक आणि मायक्रोस्कोपिक मध्ये डिफरन्स समजतो ना. मायक्रोस्कोपिक म्हणजे काय? ओके खूप स्मॉलर, जे व्हिजिबल नसणार आहे डोळ्याला, बरोबर आहे ना. म्हणजे ॲटम्स असतील, मॉलिक्युल्स असतील. ॲटम्स आणि मॉलिक्युलची स्टडी नाही करायचं आपल्याला, तर काय मॅटरची स्टडी करायचं जी की बल्क मध्ये आहे. 1 ग्रॅम असेल, 2 ग्रॅम असेल, ओके इव्हन मिलीग्रॅम मध्ये, ओके जे की व्हिजिबल आहे टू दी आयज. लक्षात येते? ओके दॅट मॅटर वी आर गोइंग टू स्टडी इन थर्मोडायनेमिक्स. मिनिंग समजलं का तुम्हाला? बरोबर आहे ना. ओके ऍप्लिकेबल कोणासाठी आहे? तर फक्त आणि फक्त मॅक्रोस्कोपिक सिस्टीम साठी आहे, मायक्रोस्कोपिक साठी नाही. आलं लक्षात? आणि केमिस्ट्रीमध्ये आपण मॅटरची स्टडी करतो, मॅटरच स्टडी करतो आपण, अदर गोष्टी कुठल्या स्टडी करत नाही. समजतंय ना? ठीक आहे. सेकंड ओके येस लिमिटेशन काय आहे बघा. इट डज नॉट कन्सिडर किंवा काय इट डज नॉट डील with internal structure of atom. ठीक आहे ना. ओके ॲटमचं इंटरनल स्ट्रक्चर काय आहे, ओके येस त्याच्यासोबत कुठलं रिलेशन नसणार आहे. ओके त्याची स्टडी आपण इथं करणार नाही. येते लक्षात? ठीक आहे. येस इंटरनल स्ट्रक्चर ऑफ ॲटम्स और मॉलिक्युल्स. लक्षात येते? मॅटर इन बल्क स्टडी करायचं आपल्याला. त्या मॅटर मध्ये जे काय ॲटम्स आहेत त्याच्यामध्ये इंटरनल स्ट्रक्चर काय आहे ॲटमचं, दॅट डझंट मॅटर. समजते? येस. थर्ड लिमिटेशन काय आहे बघा. ओके इट डज नॉट ओके बॉदर द टाइम फॅक्टर. ओके किंवा काय इट डज नॉट डील with the rate of chemical reaction. ठीक आहे ना. ओके एखादी केमिकल रिएक्शन होत असेल, ओके तर काय इट डज नॉट डील विथ इट. समजते? म्हणजे काय इट कांट से एनिथिंग अबाउट रेट ऑफ रिएक्शन. ठीक आहे ना. ओके येस रेट ऑफ रिएक्शन बद्दल कुठली इन्फॉर्मेशन थर्मोडायनेमिक्स आपल्याला देत नाही. समजते का हे? येस रेट ऑफ रिएक्शन सोबत डील करत नाही किंवा इंटरनल स्ट्रक्चर ऑफ ॲटम सोबत डील करत नाही. म्हणजेच काय इट कांट से एनिथिंग अबाउट इट. समजलं हे? ठीक आहे. येस नेक्स्ट पॉइंट बघूया. नेक्स्ट पॉइंट विच इज व्हेरी इम्पॉर्टंट अगेन. ठीक आहे. येस बघा इट इज कन्सर्न विथ फोर्थ पॉइंट. ओके it deals with only initial and final state of system. ठीक है ना. ओके it deals with only initial and final state of system. म्हणजे दोन स्टेट, सपोज एखादी स्टेट घेऊया आपण, टेम्परेचर आहे सपोज T1 आणि T2. म्हणजे सपोज इथं 100 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे आणि इथं 101 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे. दोन स्टेट वेगवेगळे आहेत. स्टेट म्हणजे काय ते तुम्हाला पुढे सांगतो मी. ठीक आहे ना. 100 डिग्री सेल्सिअस आणि 101 म्हणजे हे इनिशियल झालं, इनिशियल टेम्परेचर, आणि हे काय असणार आहे फायनल टेम्परेचर. मग ह्या फायनल आणि इनिशियल रिगार्डिंगच फक्त तुम्हाला सांगणार आहे. ड्युरिंग दॅट व्हॉट हॅपन्स दॅट विल नॉट से. इट मीन्स ओके येस त्या प्रोसेस बद्दल किंवा काय येस कुठल्या प्रोसेसनं ती रिएक्शन होते, कुठल्या प्रोसेसनं तो चेंज होतो, ओके दॅट इज नॉट कन्सर्न्ड इन थर्मोडायनेमिक्स. लक्षात येते का बघा. ओके येस हे स्टडी करायचं नाही आपल्याला, फक्त इनिशियल आणि फायनल स्टेटस स्टडी करायचं थर्मोडायनेमिक्स मध्ये. म्हणजे एखादी रिएक्शन झाली A टू ओके B जर रिएक्शन होत असेल, ओके तर A ची काय स्टेट आहे आणि B ची काय स्टेट आहे, ओके येस ते फक्त इनिशियल आणि फायनल स्टेट. म्हणजेच काय त्याचं व्हॉल्यूम काय असणार आहे इनिशियली V1 आणि फायनल व्हॉल्यूम काय आहे V2.
that we are going to deal in thermodynamics. ओके, त्याचं इनिशियल प्रेशर काय आहे आणि त्याचं फायनल प्रेशर काय आहे हे स्टडी करणार आहे आपण. ठीक आहे, त्याचे इनिशियल नंबर ऑफ मोल्स किती आहेत, त्याचे फायनल नंबर ऑफ मोल्स किती आहेत, करेक्ट ना. त्याचे ओके सॉरी इनिशियल टेम्परेचर काय आहे, त्याचं फायनल टेम्परेचर काय आहे, दॅट वी आर गोइंग टू स्टडी इन थर्मोडायनामिक्स. समजते ना. ओके, मध्ये काय चेंज आहे दोन्हीच्या, ओके ते आपण स्टडी करणार आहे. आलं लक्षात हे. ठीक आहे, कुठल्या प्रोसेसनं चेंज होतो म्हणजे ओके काय म्हणतो त्याला आपण, कुठल्या वेनं चेंज होतो, दॅट वी आर नॉट गोइंग टू स्टडी हिअर. ठीक आहे ना. ओके येस, पण इनिशियल आणि फायनल स्टेट सोबत फक्त आपल्याला काय करायचं, डील करायचं आहे. ठीक आहे ना. ओके, इट डज नॉट टेल एनिथिंग अबाउट, इट डज नॉट टेल एनिथिंग about mechanism. मेकॅनिझम कुठं स्टडी करायचं आपल्याला, केमिकल कायनेटिक्स मध्ये. इट डज नॉट टेल एनिथिंग अबाउट मेकॅनिझम ऑफ रिएक्शन. रिएक्शनची मेकॅनिझम काय आहे, कुठल्या वेनं रिएक्शन होते. ओके येस, हे केमिकल थर्मोडायनामिक्स मध्ये स्टडी केलं जात नाही. तर फक्त काय स्टडी केलं जातं, एकतर काय मॅटर इन बल्क. ठीक आहे ना. थर्मोडायनामिक्स मध्ये स्टडी करण्यासाठी काय लागतो, येस मॅक्रोस्कोपिक सिस्टीम लागते, म्हणजेच काय मॅटर बल्क मध्ये लागतो, मायक्रोस्कोपिक चालणार नाही. ठीक आहे. आणि दुसरा काय की त्या मॅटरची स्टडी करते वेळेस फक्त इनिशियल आणि फायनल स्टेटस स्टडी करायचं आहे. ड्युरिंग दॅट प्रोसेस काय होतं, ओके दॅट वी आर नॉट गोइंग टू स्टडी. करेक्ट ना. इंटरनल स्ट्रक्चर्स सोबत आपण डील करणार नाही थर्मोडायनामिक्स मध्ये. समजते का. ठीक आहे. रेट ऑफ रिएक्शन काय आहे, एखादी रिएक्शन किती फास्ट होते, दॅट वी आर नॉट गोइंग टू स्टडी इन थर्मोडायनामिक्स. समजते ना. ओके, मेकॅनिझम कुठल्या वेनं होते, काय मेकॅनिझम आहे त्या रिएक्शनची, दॅट वी आर नॉट गोइंग टू स्टडी इन थर्मोडायनामिक्स. काय स्टडी करायचं, फक्त इनिशियल अँड फायनल स्टेट ऑफ सिस्टीम. ठीक आहे ना. इन्फॉर्मेशन रिगार्डिंग ओके इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेट तेच आपण स्टडी करणार आहोत. आलं लक्षात हे. ठीक आहे ना. ओके येस, नेक्स्ट पॉइंट बघूया आता. Yes, that is some important terms in thermodynamics. ठीक है ना, terms used in thermodynamics. Heading them up. That is thermodynamics terms. Thermodynamic terms. Okay, and basic concepts. ठीक आहे. खूप महत्वाचा पॉइंट आहे, कारण काय हे थ्रूआउट द चॅप्टर आपण यूज करणार आहे. ठीक आहे ना. ओके, त्याच्यामध्ये फर्स्ट टर्म आहे बाळांनो सिस्टीम. तर सिस्टीम कशाला म्हणायचं, ए पार्ट ऑफ युनिवर्स अंडर thermodynamic study is called as system. ठीक आहे. पार्ट ऑफ युनिवर्सचा कुठलाही पार्ट असेल विच इज अंडर थर्मोडायनेमिक स्टडी, म्हणजे ओके थर्मोडायनेमिक्स मध्ये जो पार्ट आपण स्टडी करणार आहे युनिवर्सचा, ओके त्याला काय म्हणायचं, सिस्टीम. सपोज हा एक पार्ट चूज केला आपण, बरोबर आहे ना. ओके, ह्या पार्टला काय म्हणाल तुम्ही, सिस्टीम म्हणाल. पार्ट अंडर थर्मोडायनेमिक स्टडी. ठीक आहे. आणि त्याच्या अराउंडचा ओके जो काय टच मध्ये असणार आहे, सिस्टीमच्या टच मध्ये असणार आहे जो पार्ट, ओके दॅट इज कॉल्ड एज अ सराउंडिंग. बरोबर आहे ना. ओके, हा जो पार्ट आहे तो काय आहे, सराउंडिंग आहे. येते का लक्षात हे. येस, म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, ओके एक बीकर आहे सपोज. ठीक आहे ना. ओके, आणि त्या बीकर मध्ये तुम्ही काय करताय, रिएक्शन करताय, ए अँड बी रिएक्ट्स टू फॉर्म सी. बरोबर आहे ना. ओके, ए आणि बी काय आहेत, रिएक्टंट आहेत, आणि काय रिएक्शन होते ह्या बीकर मध्ये. मग हा पार्ट जो आहे तो काय झाला, सिस्टीम. हा पार्ट काय झाला, रिएक्टिंग सिस्टीम म्हणतो त्याला आपण. ओके, आणि त्याच्या अराउंडला ओके जो काय पार्ट असणार आहे जो सिस्टीमच्या टच मध्ये आहे. लक्षात येते. ओके, ज्या पार्ट मुळे ओके सिस्टीम मध्ये चेंजेस होऊ शकतात,
पूर्ण युनिव्हर्स घेऊ शकत नाही आपण. एखाद्या लॅबोरेटरीमध्ये जर रिएक्शन करत असाल तुम्ही, ओके, आणि पूर्ण युनिव्हर्सचा जर विचार केला, ओके, तर काय इज दॅट पूर्ण युनिव्हर्स इज नॉट द सराउंडिंग. त्याच्या अराउंडचा जो काही पार्ट असणार आहे त्याच्यामुळे सिस्टीम मध्ये चेंजेस होतात, दॅट इज कॉल्ड एज अ सराउंडिंग. लक्षात येते? हा जो पार्ट आहे दॅट इज कॉल्ड एज अ सराउंडिंग. ठीक आहे. आणि ह्या बिकरची जी वॉल असणार आहे दिस इज कॉल्ड एज अ बाउंड्री. ठीक आहे ना? ओके, येस, दॅट इज कॉल्ड एज अ बाउंड्री. ओके, मग इथं जो एक पार्ट असणार आहे सिस्टीम आणि ओके सराउंडिंगला डिवाइड करतो, दॅट इज कॉल्ड एज अ बाउंड्री. ठीक आहे. सराउंडिंग कशाला म्हणाल? ओके, सिस्टीम समजलं बळा ना तुम्हाला? ओके, हे समजून घ्यायचं आहे. सुरुवातीला खूप खूप महत्वाच्या टर्म्स आहेत, बेसिक टर्म्स आहेत. सिस्टीम बरोबर आहे ना? काय आहे? इट इज अ पार्ट ऑफ युनिव्हर्स अंडर थर्मोडायनेमिक स्टडी. थर्मोडायनेमिक्स मध्ये जो काय पार्ट तुम्ही स्टडी करताय, ओके, त्याला म्हणायचं सिस्टीम. म्हणजे काय? रिएक्शन करणार आहे तुम्ही डेफिनेटली. ओके, ज्या सबस्टन्सची स्टडी करताय, ओके, ते सबस्टन्स आपण कशामध्ये तर घेणार आहे, बरोबर आहे ना? ओके, सपोज बीकर मध्ये घेतलं, त्या बीकर मधली जी काही सिस्टीम आहे, रिएक्टिंग सिस्टीम, बरोबर आहे ना? त्यालाच आपण काय म्हणतो? येस, सिस्टीम. करेक्ट ना? जो काय पार्ट आहे इथं त्याला सिस्टीम म्हणायचंय. ठीक आहे. आणि त्याच्या अराउंडचा जो पार्ट आहे दॅट इज कॉल्ड एज अ सराउंडिंग. बरोबर आहे ना? आणि ह्या दोन्हीला जे सेपरेट ओके करते वॉल, बरोबर आहे ना? ओके, येस, दॅट इज कॉल्ड एज अ बाउंड्री. ह्या दोन्हीला सेपरेट करणारा ओके जो काय पार्ट असतो, जो काय सरफेस एरिया असतो, त्याला म्हणायचं बाउंड्री. येते लक्षात? ठीक आहे. त्या दोन्हीच्या पण डेफिनेशन्स लिहूया आपण खाली. सराउंडिंग, सेकंड टर्म काय आहे? सराउंडिंग. खूप महत्वाचं आहे हे सुद्धा, तुम्हाला एक्झाम्पल सांगतो मी पुढे. ठीक आहे ना? सराउंडिंग, सराउंडिंग काय आहे? येस, ए पार्ट ऑफ युनिव्हर्स, पार्ट ऑफ युनिव्हर्स other than system, other than system is called surrounding. ठीक है? Part of universe other than system is called surrounding. Third one, boundary. तर बाउंड्री कशाला म्हणायचं बघा. ओके, द रियल और इमॅजिनरी, द रियल और इमॅजिनरी surface, imaginary surface separating the system from the surrounding is called boundary. Is called boundary. Is called boundary. ठीक आहे ना? ओके, मग तो ती रिअल असू शकते. रिअल म्हणजे काय? बिकरची वॉल जी आहे ती रिअल आहे. आता इथं काय केलं आपण? इमॅजिनरी बाउंड्री घेतली. आलं लक्षात? एखादी ओपन सिस्टीम असेल, म्हणजे लॅबोरेटरी मध्ये जर तुम्ही रिएक्शन करत असाल बळानं, ओके, येस, ते ओपन बिकर मध्ये रिएक्शन करतो आपण, करेक्ट ना? ओके, मग त्याची जी बाउंड्री असणार आहे, ओके, ती एक तर रिअल असू शकते किंवा काय इमॅजिनरी बाउंड्री असू शकते. आलं लक्षात? ओके, सराउंडिंग समजलं, सिस्टीम समजलं, बाउंड्री समजलं. ओके, नेक्स्ट पॉइंट कडे जाऊया आता. टाइप्स ऑफ सिस्टीम. टाइप्स ऑफ सिस्टीम. सिस्टीमचे कुठले कुठले टाइप्स आहेत ते बघूया. ठीक आहे. डिपेंडिंग अपॉन the nature of boundary, there are three types there are three types of system. ठीक है ना? ओके, फर्स्ट ओपन सिस्टीम. ओपन म्हटल्यानंतर समजले तुम्हाला आता. ओपन सिस्टीम म्हणजे काय? एखादी रिएक्शन ओपन बीकर मध्ये करत असेल तर इट इज ओपन सिस्टीम.
बरोबर आहे ना? ओके. ओपन सिस्टीम कशाला म्हणायचं? अ सिस्टीम इन विच a system in which okay is ठीक आहे, असं म्हणूया त्याला आपण a system which can exchange energy as well as matter with the surrounding ठीक आहे ना? ओके. सिस्टीम मधून बाळांनो ओके इज एनर्जी as well as matter जर सराउंडिंग सोबत एक्सचेंज होत असेल तर दॅट सिस्टीम इज कॉल्ड एज अ ओपन सिस्टीम. ओके, फॉर एक्झाम्पल hot tea ठीक आहे is placed in okay hot tea placed in cup. त्या कप मध्ये काय ठेवलं आपण? हॉट टी ठेवलं. ठीक आहे ना? ओके, असा एक कप आहे, कन्सिडर करा. ठीक आहे, त्याच्यामध्ये काय आहे? हॉट टी आहे, ओपन आहे, बरोबर आहे ना? ओके, टेबल वरती ठेवलेलं आहे. त्याच्यामधनं काय होते? येस, वेपर्स बाहेर पडतात ना अशा, करेक्ट ना? ओके, वेपर्स म्हणजे काय असणार आहे? मॅटर. आणि दिस इज द सराउंडिंग. त्याच्या अराउंडला ओके जो काय पार्ट असतो दॅट इज द सराउंडिंग. सराउंडिंग मध्ये काय होतात? या वेपर्स ओके मिक्स होतात. लक्षात आलं? ओके, म्हणजे मॅटर एक्सचेंज झालं सराउंडिंग सोबत. ओके, त्याच्यासोबत काय होते? हीट एनर्जी पण एक्सचेंज होते. हीट, बरोबर आहे ना? ओके, matter as well as heat both get exchanged with the surrounding. That is called as a open system. ओपन सिस्टीम साठी तुम्ही कुठलाही एक्झाम्पल घेऊ शकता. लक्षात येते? आणखी महत्वाचं एक्झाम्पल सांगतो मी. ॲनिमल अँड प्लांट्स. ॲनिमल अँड प्लांट्स. ॲनिमल आणि प्लांट्स काय आहेत? ओपन सिस्टीम आहेत का? ओके, बोथ एनर्जी एज वेल एज मॅटर गेट एक्सचेंज विथ द सराउंडिंग. ॲनिमल मधून पण होतं. आलं लक्षात? ठीक आहे. येस, ओपन सिस्टीम म्हणजे काय की मॅटर ॲज वेल एज एनर्जी दोन्ही जर सराउंडिंग सोबत एक्सचेंज होत असतील तर त्या सिस्टीमला म्हणायचं ओपन सिस्टीम. आलं लक्षात? ठीक आहे ना? ओपन सिस्टीम मध्ये मॅटर पण चेंज होतो आणि एनर्जी पण चेंज होते, बरोबर आहे ना? ओके, येस, चेंज इन मॅटर डज नॉट रिमेन कॉन्स्टंट. चेंज इन एनर्जी डज नॉट रिमेन कॉन्स्टंट. म्हणजे काय होत राहते? चेंज होत राहते. कॉन्स्टंट म्हटलं की आपण चेंज 0 घेतो, बरोबर आहे ना? चेंज 0 कधी घेतो? कॉन्स्टंट असेल तर. आणि कॉन्स्टंट नसेल तर काय? येस, चेंज आपण नॉन झिरो घेतो. दॅट इज कॉल्ड एज अ ओपन सिस्टीम. अंडरस्टूड? हे दोन एक्झाम्पल्स. त्याच्यामध्ये सेकंड एक्झाम्पल खूप महत्वाचं आहे. एनिमल्स अँड प्लांट्स ओके आर दी ओपन सिस्टीम, करेक्ट ना? दुसरे आहे क्लोज्ड सिस्टीम. क्लोज सिस्टीम. ठीक आहे. आता क्लोज सिस्टीम कशाला म्हणायचं? लक्षात आलं असणार तुमच्या आता क्लोज सिस्टीम कशाला म्हणायचं. ठीक आहे, बघा. अ सिस्टीम which can exchange only energy but not matter with the surrounding okay is called सांगा बरं closed system. Correct ना? okay, a system which can exchange only okay energy, फक्त एनर्जीज एक्सचेंज होते but not matter with the surrounding, that is called as a closed system. ठीक आहे ना? ओके, आता सपोज एक बीकर आहे. बीकर घ्या, कप घ्या, ओके काही घेऊ शकता तुम्ही. त्या बीकर मध्ये आपण काय ठेवलंय? हॉट वॉटर ठेवलेलं आहे. हॉट वॉटर
आणि सपोज दिस बीकर इज कवर्ड बाय ओके येस ग्लास और अदरवाइज सील्ड. बीकर काय केलं आपण सील केलं. ओके म्हणजे वॉटर वेपर्स जे आहेत ओके त्या वॉटर वेपर्स बाहेर जातील का आउट ऑफ बीकर जातील का नाही. ओके त्या कुठं स्टोअर होतील ह्या बीकर मध्ये स्टोअर होतील. समजतंय ना. मग मॅटर एक्सचेंज झालं का मॅटर डज नॉट एक्सचेंज विथ सराउंडिंग बट एनर्जी गेट एक्सचेंज. बरोबर ना. हीट काय होते एक्सचेंज होते. आता इथे इक्विलिब्रियमचा फिनॉमिना आहे बघा. प्रत्येक गोष्ट ओके बघानो ओके नेचर मध्ये इक्विलिब्रियम मध्ये यायचा प्रयत्न करत असते. मला सांगा ह्या वॉटरचं टेम्परेचर आहे सपोज 75 डिग्री सेल्सिअस आणि ह्या सराउंडिंगचं टेम्परेचर आहे त्याच्या अराउंडला ओके जे काय येस सराउंडिंग आहे बरोबर आहे ना. त्या सराउंडिंगचं टेम्परेचर आहे सपोज येस 25 डिग्री सेल्सिअस नॉर्मल टेम्परेचर आहे. करेक्ट ना. ओके मग मला सांगा की बीकरचं टेम्परेचर ओके कमी होईल की सराउंडिंगचं. डेफिनेटली बीकर मधून ओके एस काय होणार आहे टेम्परेचर कमी होणार आहे हीट ट्रान्सफर होणार आहे इनटू दी सराउंडिंग म्हणजेच काय एनर्जी ट्रान्सफर होते. मग ही प्रोसेस इक्विलिब्रियम मध्ये येण्यासाठी ओके काय येस हीट चेंज करते. आलं लक्षात. मॅटर सेम राहतो. समजलं. मग जोपर्यंत बीकर मध्ये जी काय सिस्टीम आहे लक्षात येते 25 डिग्री सेल्सिअसला येत नाही तोपर्यंत प्रोसेस चालू राहते. बरोबर आहे ना. ओके आपण कपामध्ये चहा घेतो टेबलवरती ठेवला कप आणि 5 मिनिटांना जर पाहिलं ओके तर तो चहा थंड झालेला दिसतो आपल्याला. का कारण एनर्जी एक्सचेंज होते हीट एक्सचेंज होते विथ दी सराउंडिंग. आलं लक्षात हे. येस मग हीट चेंज का होते तर इक्विलिब्रियम मध्ये येण्यासाठी. मग इक्विलिब्रियम चॅप्टर महत्वाचं आहे. समजलं हे. येस मग क्लोज्ड सिस्टीम मध्ये फक्त एनर्जी चेंज होते मॅटर रिमेन्स सेम. म्हणजे काय डेल्टा एम काय राहतो कॉन्स्टंट. करेक्ट. बट एनर्जी डेल्टा ई इज नॉट इक्वल टू 0. इट इज नॉट कॉन्स्टंट. समजलं हे. दिस इज कॉल्ड क्लोज्ड सिस्टीम. क्लोज सिस्टीम आता कुठल्याही घेऊ शकता तुम्ही. फक्त काय करायचं तुम्हाला ते क्लोज करायचं आहे. नॉट मोर दॅन दिस. ठीक आहे ना. नेक्स्ट आहे आयसोलेटेड सिस्टीम. थर्ड सिस्टीम इज आयसोलेटेड सिस्टीम. समजून घ्यायचं हे. ठीक आहे. तर आयसोलेटेड सिस्टीम कशाला म्हणायचं. आयसोलेटेड सिस्टीम मीन्स अ system which cannot exchange both matter as well as energy with the surrounding is called isolated system. ठीक है ना. a system which cannot very important आधी ते exchange होत नाही both matter as well as okay what energy. okay system मधून दोन्ही exchange होत नाहीत. okay for example hot tea placed in thermos flask. माहिती आहे तुम्हाला थर्मोस फ्लास्क. ठीक आहे ना. ओके तर थर्मोस फ्लास्क मध्ये काय असतं एक इन्सुलेटेड कोटिंग असते. बरोबर आहे ना. ओके एस सपोज दिस इज थर्मोस फ्लास्क. ठीक आहे ना. ओके ह्या थर्मोस फ्लास्क मध्ये काय असतं एक इन्सुलेटेड कोटिंग असते बघा. ठीक आहे ना. ओके त्या इन्सुलेटेड कोटिंग मुळे काय होतं एकतर तो क्लोज आहे ऑलरेडी. बरोबर आहे ना. ओके अशी एक इन्सुलेटेड काय आहे कोटिंग आहे. ओके ऑलरेडी तो कसा आहे पॅक आहे. बरोबर आहे ना. ओके सील्ड आहे. मग ही क्लोज सिस्टीम पण झाली आयसोलेटेड पण. आयसोलेटेड का म्हणायचं त्या क्लोज सिस्टीमलाच काय केलं इन्सुलेट केलेलं आहे. ओके मग इथं जो काय मॅटर आहे हॉट टी जी आहे करेक्ट ना. ओके इस क्लोज असल्यामुळे मॅटर एक्सचेंज होत नाही with the surrounding not possible.
ओके, आणि एनर्जी सुद्धा एक्सचेंज होत नाही, विच इज नॉट पॉसिबल. आलं लक्षात? ओके, बेस्ट एक्झाम्पल आपण थर्मोफ्लास्क मध्ये ओके येस जर वॉटर ठेवलं, हॉट वॉटर ठेवलं ओके तरी ते ऍज इट इज राहतं. ठीक आहे ना? ओके, हॉट टी ठेवलं ऍज इट इज राहतं, कोल्ड वॉटर ठेवलं ऍज इट इज राहतं, कोल्ड कॉफी ठेवलं ऍज इट इज राहतं. आलं का लक्षात? ठीक आहे. येस, मग अशा सिस्टीमला म्हणायचं आयसोलेटेड सिस्टीम. पण ही आयसोलेटेड सिस्टीम जी आहे ती टेम्पररी असते, बरोबर ना? ओके, हायपोथेटिकली कन्सिडर करून जावं लागेल. इट इज अ टेम्पररी सिस्टीम. ओके, येस, लिहायची काय गरज नाही तर. ओके, पण थोड्या वेळाने एक दिवस गेला, 24 तास झाले, बरोबर आहे ना? ओके, पण ते वॉटर जे आहे, हॉट वॉटर ठेवले ते थंड झालेलं दिसतं आपल्याला. म्हणजेच काय? येस, आयसोलेटेड सिस्टीम इज नॉट परफेक्ट. आयसोलेटेड, इट इज मॅन मेड सिस्टीम, करेक्ट ना? आयसोलेटेड सिस्टीम इज नॉट परफेक्ट. हे लक्षात ठेवा, व्हेरी आयएमपी. परफेक्टली तुम्ही त्याला ओके आयसोलेट करू शकत नाही, इन्सुलेट करू शकत नाही. आलं लक्षात? ओके, थोड्या वेळानं ओके बाळांनो एनर्जी मॅटर एक्सचेंज होत नाही, पण एनर्जी एक्सचेंज होते त्या सिस्टीम मधून सराउंडिंग मध्ये. आलं का लक्षात? हे अशा सिस्टीमला म्हणायचं आयसोलेटेड सिस्टीम, करेक्ट? मग हॉट टी प्लेस्ड इन थर्मोस फ्लास्क एक एक्झाम्पल, आणि बेस्ट एक्झाम्पल काय असणार आहे? बेस्ट एक्झाम्पल ऑफ आयसोलेटेड सिस्टीम, बेस्ट एक्झाम्पल युनिवर्स. युनिवर्सला बाउंड्री राहते का? नो बाउंड्री. ठीक आहे ना? युनिवर्सला बाउंड्री नाही. ओके, त्याच्यामुळे ती काय आहे? परफेक्ट आयसोलेटेड सिस्टीम आहे. बघा, ओके, थर्मोस फ्लास्क इज नॉट द परफेक्ट आयसोलेटेड सिस्टीम, बट युनिवर्स इज द आयसोलेटेड सिस्टीम. का? कारण काय, युनिवर्सला कुठल्याच टाईपची बाउंड्री नाहीये, त्याच्यामुळे हीट जी काय चेंज होणार आहे त्या युनिवर्स मध्येच राहणार आहे, त्या सिस्टीम मध्येच राहणार आहे. समजलं ना? युनिवर्सला जर सिस्टीम कन्सिडर केलं तुम्ही ओके तर काय, दिस इज द परफेक्ट आयसोलेटेड सिस्टीम. व्हेरी इम्पॉर्टंट. समजलं हे? ओके, 3 पॉइंट स्टडी केलं आपण. ओके, एक येस ओपन सिस्टीम. ओपन सिस्टीम मध्ये काय होतं? येस, मॅटर ऍज वेल एज एनर्जी गेट एक्सचेंज विथ द सराउंडिंग. दोन्ही एक्सचेंज होतात, बरोबर आहे ना? ओके, येस, म्हणजे एनर्जी इथं कॉन्स्टंट नसते किंवा मॅटर कॉन्स्टंट नसतो, मास कॉन्स्टंट नसतो. करेक्ट? क्लोज सिस्टीम, बेस्ट एक्झाम्पल काय आहे? एनिमल्स अँड प्लांट्स. एनिमल्स अँड प्लांट्स क्लोज सिस्टीम. क्लोज सिस्टीम मध्ये ओके येस मॅटर एक्सचेंज होत नाही ओके, पण एनर्जी एक्सचेंज होते विथ द सराउंडिंग. येते का लक्षात? ठीक आहे. मग क्लोज केला आपण, एखादे बिकर घेतलं किंवा हॉट टी प्लेस्ड इन ओके कप पण म्हणू शकता, कपावरती बशी ठेवा, बरोबर आहे ना? ओके, आणि थोड्या वेळानं जर पाहिलं आपण ओके तर मॅटर एक्सचेंज होत नाही सराउंडिंग सोबत, तर काय एक्सचेंज होतो? हीट किंवा एनर्जी एक्सचेंज होते, त्याचं टेम्परेचर कमी व्हायला लागतं. क्लिअर? ठीक आहे. आयसोलेटेड सिस्टीम, सिस्टीम मध्ये दोन्ही एक्सचेंज होत नाहीत, मॅटर ऍज वेल एज येस एनर्जी, बट आयसोलेटेड सिस्टीम इज नॉट परफेक्ट. बरोबर आहे ना? ओके, बेस्ट एक्झाम्पल काय असणार आहे इथं? युनिवर्स इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ आयसोलेटेड सिस्टीम. करेक्ट ना? कारण तिथं काय बाउंड्री नसते. ओके, पण मॅनमेड जे आयसोलेटेड सिस्टीम असते तिथं इन्सुलेटिंग कोटिंग आहे, बरोबर आहे ना? ओके, येस, आणि थोड्या वेळानं ओके किंवा काय येस एक दिवस झाला की काय डेफिनेटली म्हणजे आफ्टर सम आवर्स ओके त्याच्यामध्ये जो काय मॅटर आहे त्याच्यामधली एनर्जी चेंज झालेली तुम्हाला दिसते, त्याचं टेम्परेचर चेंज झालेलं दिसतं तुम्हाला. आलं लक्षात? ओके, मग इनिशियली जे काय टेम्परेचर होतं तुम्ही एक्सपेरिमेंटली करू शकता. हे इनिशियली जे काय टेम्परेचर होतं ओके त्याचं टेम्परेचर काउंट करा ओके, आणि आफ्टर ओके 5 hours 6 hours ओके तुम्ही परत टेम्परेचर चेंज करा, तुम्हाला डिफरन्स मिळेल. ठीक आहे ना? म्हणून त्याला म्हटलं मी आयसोलेटेड सिस्टीम इज नॉट द परफेक्ट सिस्टीम. आलं लक्षात हे? ओके, सपोज आपण एक लॅबोरेटरी मध्ये रिएक्शन करतो, कन्सिडर करा. ओके, झिंक when reacts with HCl which forms what? ZnCl2 plus H2. एक गॅस फॉर्म व्हायला लागला इथं, H2 गॅस. ठीक आहे ना? ओपन सिस्टीम मध्ये जर ही रिएक्शन कॅरी आउट केलं तर, ठीक आहे ना? इफ सपोज दिस रिएक्शन इज कॅरीड आउट इन ओपन सिस्टीम, एक बीकर घेतला आपण, त्याला ओपन ठेवलं, ठीक आहे, आणि इथं Zn सोबत काय ऍड केलं? HCl ऍड केलं, तर काय फॉर्म होणार आहे इथं? H2 गॅस फॉर्म होणार आहे. H2 गॅस असल्यामुळे काय होतो तो? येस, इट गेट इव्हॉल्व्ड फ्रॉम द येस सिस्टीम, बाहेर पडतो तो गॅस. याचा अर्थ काय? मॅटर जो आहे
H2 म्हणजेच काय, एक मॅटर आहे, एक टाईपचा मॅटर आहे, बरोबर आहे ना. ओके येस, विच गेट एक्सचेंज विथ द सराउंडिंग. आलं लक्षात. आणि इथं काही हीट जी जनरेट होते ती सुद्धा काय होते, एक्सचेंज होते विथ द सराउंडिंग. करेक्ट. सेम रिएक्शन इफ कॅरीड आउट इन क्लोज्ड कंटेनर और क्लोज्ड बीकर. झिंक मध्ये ओके काय केलं आपण, HCl ऍड केलं, किंवा HCl घेतलं आपण बीकर मध्ये आणि त्याच्यामध्ये झिंकचे ओके येस छोटे छोटे पीसेस ऍड केलं, काय होतो, H2 गॅस फॉर्म होतो. नाउ ओके इट विल नॉट एक्सचेंज विथ द सराउंडिंग. सराउंडिंग सोबत एक्सचेंज होईल का तो आता, नाही. बट एनर्जी गेट एक्सचेंज, जे बीकर गरम होतं, बरोबर आहे ना. ओके हे एक एक्झोथर्मिक रिएक्शन आहे, बरोबर आहे ना. ओके येस, म्हणून काय, एनर्जी गेट एक्सचेंज विथ द सराउंडिंग. करेक्ट. ठीक आहे. नेक्स्ट सपोज दिस बीकर इज इन्सुलेटेड. ठीक आहे, ऑलरेडी कसा आहे तो, पॅक्ड आहे, आणि त्याला काय केलं आपण, एक इन्सुलेटिंग कव्हरिंग केलं. ठीक आहे ना, लाईक दिस. कन्सिडर करा थोडंसं क्लोज आहे. करेक्ट. नाउ मॅटर ॲज वेल एज एनर्जी, इथं जो काय H2 फॉर्म होणार आहे, H2 पण बाहेर पडणार नाही आणि त्याच्यामधले एनर्जी सुद्धा बाहेर पडणार नाही. दॅट इज कॉल्ड एज अ आयसोलेटेड सिस्टीम. समजलं हे. ठीक आहे ना. ओके ओपन सिस्टीम, क्लोज सिस्टीम आणि आयसोलेटेड सिस्टीम, व्हेरी इम्पॉर्टंट. ओके सेकंड पॉइंट बघा बोलणं होतं. ओके सेकंड क्लासिफिकेशन किंवा टाइप्स म्हणू शकता. ठीक आहे ना. ओके डिपेंडिंग ऑन ओके कंपोजिशन, कंपोजिशन वरनं ओके येस दोन टाइप्स मध्ये सिस्टीमला क्लासिफाय केलेलं आहे. एस बी डिपेंडिंग ऑन किंवा डिपेंडिंग अपॉन कंपोजिशन और फेज म्हणू शकतो. फेज. ओके देर आर टू टाइप्स ऑफ सिस्टम्स. ठीक आहे ना. ओके त्याच्यामध्ये फर्स्ट आहे होमोजिनियस सिस्टीम. होमोजिनियस सिस्टीम. आता होमोजिनियस सिस्टीम कशाला म्हणायचं. ओके सिस्टीम इन विच ओके येस बघा एखाद्या सिस्टीम मध्ये तुम्ही कंपोजिशन घेतलेलं आहे, कुठलंही कंपोजिशन असेल. ओके सपोज this is the beaker and if suppose this beaker contains pure solid pure solid म्हणले की homogeneous system असणार आहे, वन फेज असणार आहे. ठीक आहे ना. ओके सॉलिडला असं घेऊ शकता तुम्ही, हा सॉलिड आहे. ओके प्युअर गॅस असेल सपोज किंवा गॅस मिक्सचर असेल तर ती होमोजिनियस सिस्टीम असणार आहे. गॅस हे ओके यस एकमेकांमध्ये काय होतात, मिक्स होतात, लक्षात येते. किंवा मिल्क प्लस वॉटर घेऊ शकताय, कारण दिसत नाही ना वॉटर किती आहे मिल्क मध्ये आपल्याला, लक्षात येते का. येस म्हणजेच काय, ही एक होमोजिनियस सिस्टीम आहे. होमोजिनियस आणि हेट्रोजिनियस सिस्टीम स्टडी केलंय आपण, बरोबर आहे ना. ओके त्या होमोजिनियस मिक्सचर आणि हेट्रोजिनियस मिक्सचरलाच होमोजिनियस सिस्टीम आणि हेट्रोजिनियस सिस्टीम म्हणायचं. आलं लक्षात. ठीक आहे. होमोजिनियस सिस्टीमला डिफाइन कसं कराल. ओके ए सिस्टीम which is uniform throughout. A system which is uniform throughout and consists of only one phase is called homogeneous system. ठीक है ना. ओके a system which is uniform throughout म्हणजे काय आहे, युनिफॉर्म म्हणजे काय, येस त्याच्यामध्ये जर का सॉलिड पार्टिकल्स असतील तर ते पूर्ण स्प्रेड झालेले असणार आहेत.
ठीक आहे ना, and consist of only one phase. Consist of only one phase. Suppose this is beaker and this beaker contains sugar solution. काय असणार आहे, शुगर जर बेकर त्या वॉटर मध्ये ऍड केलं, फ्यू अमाउंट ऑफ शुगर जस्ट, ठीक आहे, तर काय डेफिनेटली दॅट शुगर गेट डिझॉल्व इनटू इट अँड मेक्स ओनली वन फेज. शुगर डिफरंट दिसणार आहे का आपल्याला, तिथं नाही. डिझॉल्व झाल्यानंतर एकच फेज तयार होतो, त्याला म्हणायचं वन फेज सिस्टीम. वन फेज म्हणजेच काय, सिंगल फेज आहे, दॅट इज कॉल्ड एज अ होमोजिनियस. सॉल्ट ऍड करा, सॉल्ट ऍड केल्यानंतर एकच फेज फॉर्म होतो. इथाइल अल्कोहोल ऍड करा, एकच फेज फॉर्म होतो. मिल्क आणि वॉटर घ्या, एकच फेज फॉर्म होतो. आणि हेट्रोजिनियस सिस्टीम कशाला म्हणायचं, व्हॉट इज हेट्रोजिनियस सिस्टीम, लक्षात आलं ना. होमोजिनियस कशाला म्हणायचं, येस, हेट्रोजिनियस सिस्टीम. सेकंड, हेट्रो मीन्स व्हॉट, डिफरंट. ठीक आहे ना. मग ज्या सिस्टीम मध्ये एकापेक्षा जास्त फेज जर फॉर्म होत असतील, मोर दॅन वन फेज जर फॉर्म होत असेल, दॅट इज कॉल्ड एज हेट्रोजिनियस सिस्टीम. बरोबर आहे ना. येस, मग डेफिनेशन लिहू शकता तुम्ही आता. येस, काय म्हणाली तो डेफिनेशन मध्ये, अ सिस्टीम विच इज नॉट युनिफॉर्म थ्रू आउट. बरोबर आहे ना, असंच म्हणाल ना. अ सिस्टीम which is not uniform throughout. Yes, किंवा त्यालाच काय म्हणू शकता, and consist of two or more phases, correct, is called heterogeneous system. हेट्रोजिनियस सिस्टीम लक्षात येते. फॉर एक्झाम्पल ऑइल प्लस वॉटर. ठीक आहे, एका बीकर मध्ये काय घेतलं आपण, येस, दिस इज वॉटर, त्याच्यामध्ये जर ऑइल ऍड केलं आपण, सेकंड फेज फॉर्म होतो. इथं दोन फेजेस झाले. सँड ऍड केलं तर सँड पण इथं जमा होऊ शकते, तिसरा फेज. एकपेक्षा जास्त फेजेस जर असतील, तर काय म्हणायचं, हेट्रोजिनियस सिस्टीम. तुम्हाला हेट्रोजिनियस सिस्टीमचे एक्झाम्पल्स नोन आहेत, होमोजिनियस सिस्टीमचे एक्झाम्पल्स नोन आहेत. ठीक आहे ना. आता नेक्स्ट लेक्चर मध्ये आपल्याला प्रॉपर्टीज ऑफ सिस्टीम स्टडी करायचं आहे. खूप महत्वाचा पॉइंट आहे. बाळांनो, हे सगळे बेसिक कन्सेप्ट्स आहेत, लक्षात येते. ठीक आहे. आता नेक्स्ट लेक्चर मध्ये आपल्याला एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज आणि इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीज स्टडी करायचं. त्याच्यानंतर पुढे जाऊन स्टेट फंक्शन स्टडी करायचं आहे, किंवा स्टेट ऑफ सिस्टीम स्टडी करायचं आहे. थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम स्टडी करायचं आहे, आणि थर्मोडायनामिक प्रोसेसेस स्टडी करायचं आहे. ठीक आहे ना. येस, आजचा बेसिक पार्ट होता, खूप महत्वाचा आहे. येस, परत एनसीईआरटी मध्ये तुम्हाला वाचायचं आहे. ठीक आहे ना. आज इथं थांबूया बाळांनो आपण आज. ठीक आहे ना. येस, ऑल द बेस्ट.